सुरुवातीलाच मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून सर्वात आनंदाची बातमी. सामान्य शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या लाखो जनसामान्यांसाठी महत्त्वाची अपडेट. मातोश्रीवरून जल्लोषाची बातमी. मित्रांनो, नेमकं काय घडले? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईत पुन्हा एकदा प्रचंड जल्लोष. तर उद्धव ठाकरेंचे खासदार गेले असताना, काल सचिन अहिर गेले असताना, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला आहे मोठा दिलासा. या दिलाशाने मात्र लाखो शिवसैनिक पुन्हा एकदा जल्लोषात करणार शिवसेनेचा पुन्हा महाराष्ट्रात प्रचार. सविस्तर मित्रांनो बातमी बघूया. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा कोणत्याही संकटाला न घाबरता, न डगमगता महाराष्ट्रभर शिवसेना वाढवण्याच्या इराद्याने फिरत असले तरी ही बातमी मात्र, आनंदाची बातमी मात्र सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढेच गरजेचे आहे. मित्रांनो, या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर केंद्रात नरेंद्र मोदींना बाजूला करण्याचा प्रयत्न सध्या काही नेत्यांकडून चालू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि इकडे उद्धव ठाकरेंची बातचीत करण्यास फडणवीस पुढे निघालेत. ही जरी बातमी आनंदाची नसलेली महत्त्वाची बातमी आपण बघणारच आहोत. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वादंग निर्माण झालेत. 6 खासदारांना घेतल्याच्या नंतर शिंदेंचे पहिले 7 खासदार एकनाथ शिंदेंसोबत होते. त्यांच्यापैकी काही खासदार जुने प्रभावी यांच्यापैकी या 6 खासदारांच्या कितीतरी मोठ्या पटीनं चांगलं काम करणारे, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आता शिंदे सेनेत उभी फूट पडते आणि जुने गद्दार आणि नवे गद्दार असा प्रकारचा मोठा गट त्यांच्या शिवसेनेत निर्माण होत असतानाच मित्रांनो, उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजेच 6 बंडखोर खासदारांनी गद्दारी केल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जाण्याचा प्रयत्न केला, राज्यातील 6 लोकसभा मतदारसंघात जेव्हा उद्धव ठाकरे गेले तेव्हा मात्र शिवसेनेचे नेते गेले, खासदार गेले, आमदार गेले, पण शिवसेना मात्र आहे त्याच जागेवरती असल्याचं उद्धव ठाकरेंना दिसून आलं. मित्रांनो, जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुंबईत संजय दिना पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे त्या ज्या भागातून निवडून आले, मुलुंड, विक्रोळी या भागातून जेव्हा ते गेले, त्या भागात उद्धव ठाकरेंनी प्रवेश केल्याबरोबर रस्त्यावरच सभा चालू झाली. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक, ठाकरेंना मानणारा मुंबईतला प्रत्येक वर्ग आज आहे तसा ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं चित्र मुंबईत जाणवलं. पुढील निवडणुकीत संजय दिना पाटील जरी मुंबईत BMCच्या निवडणुकीला उभे राहिले तरी देखील पडतील. अशा प्रकारच्या भांडूप, विक्रोळी, मुलुंड या भागातून काही प्रतिक्रिया समोर यायला लागल्यात. म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंची गद्दारी केली तेव्हा 20-25 लाखातून संजय दिना पाटील निवडून यायचे. आता मात्र साधा नगरसेवक त्यांना होता येणार नाही. इथल्या शिवसैनिकांची ताकद असल्याचं सामान्य जनता आज सांगते. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आम्ही नव्हतो, पण आता इथपासून संजय दिना पाटील यांचा पराभव होईपर्यंत उद्धव ठाकरेंच्याच पाठीमागे राहणार, तिथल्या लोकांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. हीच ठाकरेंसाठी आनंदाची बातमी होती. दुसरी बातमी मित्रांनो, संजय देशमुख, नागेश अष्टीकर आणि संजय जाधव या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात उद्धव ठाकरेंनी दौरे केले. दौरे अतिशय उत्साहवर्धक आणि तेवढ्याच गर्दीचे. सामान्य शिवसैनिक कुठेही हल्ला नाही, शिवसैनिक त्याच जागेवरती आहे, पदाधिकारी मात्र गेलेत. अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेना नेत्यांसोबत नाही, शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांची आहे, ती आहे त्याच जागी असल्याचं चित्र आपणा सगळ्यांना जाणवलं. ठाकरेंच्या या दौऱ्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. ठाकरे उभे राहिले की सभा चालू व्हायच्या, ठाकरे निघाले की गाड्यांचा ताफा हजारोंच्या संख्येने सुरू व्हायचा. अशा प्रकारची उद्धव ठाकरेंची ताकद परभणी, यवतमाळ, हिंगोली या वाशिम या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाली.
त्यानंतर उद्धव ठाकरे शेवटी धाराशिव जिल्ह्यामध्ये आपला पाय ठेवला, तेव्हा तर लाखोंच्या गर्दीनं शिवसैनिकांनी गर्दी केली. हीच ताकद, हाच मराठवाडा शिवसेनेचा कसा बालेकिल्ला आहे हे उद्धव ठाकरेंना जनतेने सांगितलं. ही उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी आहे.